तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे मराठी किचन विथ मनीषामध्ये। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी रेसिपी नाही आणलेली आहे, तर थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आजच्या आपल्या व्हिडिओचा टॉपिक काय आहे। तर चला मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा अवश्य, आणि लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आणि बघूया की आपण आज कोणत्या टॉपिकवर इथे चर्चा करणार आहोत। तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच करा। तर मेन मुद्दा हा आहे की एक वर्षामध्ये जर 4000 घंटे वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले नाही तर काय करायचं। त्यानंतरही आपण व्हिडिओ टाकायचे किंवा मग चॅनल बंद करायचं का, तर हा महत्त्वाचा प्रश्न असतो। तर बरेचसे जे लहान यूट्यूबर आहेत त्यांना ही माहिती असत नाही, पूर्णपणे माहिती असत नाही, पूर्णपणे यूट्यूबबद्दल माहिती असत नाही। मग ते काय करतात की 1 वर्ष झालं, अरे आपला वॉच टाईम तर पूर्ण झाला नाही आणि आता व्हिडिओ टाकून काय फायदा। तर त्यामुळे ते काय करतात, पेशन्स सोडून देतात आणि मग आपलं चॅनल डिलीट करतात किंवा व्हिडिओ अपलोड करणे सोडून देतात। तर असं न करता मेन माझा टॉपिक हा आहे की 1 वर्ष म्हणजे तुम्ही जेव्हा चॅनल सुरू करता तेव्हापासून तुमचा जो आहे 1 वर्ष हा जो आहे पकडला जात नाही। जर आता बघा 365 दिवसामध्ये 1000 सबस्क्रायबर तर जनरली पूर्ण होऊनच जातात। पण मेन म्हणजे जर खूप कठीण आहे ते म्हणजे वॉच टाईम। बरेचसे जे यूट्यूबर आहेत 1000 सबस्क्रायबर तर पूर्ण होतोच, पण वॉच टाईमसाठी त्यांचं चॅनल जे आहे मोनिटाईज होत नाही। तर बघा मी तुमचा डाऊट एक क्लिअर करते। 365 दिवस म्हणजे 365 दिवसामध्ये जर तुमचा वॉच टाईम पूर्ण झाला नाही तर तुम्ही आपलं यूट्यूब जे चॅनल आहे अजिबात बंद करू नका आणि अजिबात जे आहे व्हिडिओज टाकणं अजिबात बंद करू नका। तर काय आहे 365व्या दिवशी आपण जो व्हिडिओ टाकला आणि आपला जे आहे 4000 घंटे वॉच टाईम पूर्ण झाला नाही तर काय करायचं। तर बघा इथे 366व्या दिवशी आपण जर एखादी व्हिडिओ टाकला तर काय होतं की आपण जे पहिल्या दिवशी जो व्हिडिओ टाकला 365 दिवसांच्या पहिल्या दिवशी जो व्हिडिओ टाकला तर तो व्हिडिओ जो आहे मायनस होतो आणि त्या व्हिडिओला जे काही व्ह्यूज आहेत आणि जो काही पहिल्या दिवशीचा जो व्हिडिओचा जो वॉच टाईम आहे तो मायनस होतो आणि 366व्या दिवशी जर आपण एखादी व्हिडिओ टाकला तर तो जो व्हिडिओ आहे आपल्या जो आहे चॅनलमध्ये ॲड होत जातो। तर त्यामुळे जो आहे 1 वर्ष जो आहे 365 दिवसाचा तो समोर वाढत जातो आणि त्यामुळे आपल्याला कंटिन्यू रेग्युलरली व्हिडिओ टाकणे अत्यंत गरजेचे आहे। तर तुम्हाला याच्यासाठी 2 वर्षही लागू शकतो किंवा 3 वर्षही लागू शकतो, कोणाकोणाचं लवकरसुद्धा होतो, 6 महिन्यातसुद्धा कोणाकोणाचं चॅनल मोनिटाईज होतो। तर अशा प्रकारे समोरचे जे आपले व्हिडिओ जे आहेत ते डिलीट होत जातात आणि आपण जर 366व्या दिवशी एक व्हिडिओ टाकला, आता 367व्या दिवशी जर एक व्हिडिओ टाकला तर त्या व्हिडिओचा जो काही वॉच टाईम आहे आणि जे काही व्ह्यूज आहे ते आपल्या चॅनलमध्ये ॲड होत जातात आणि आपण जे समोरचे जे व्हिडिओ आहेत ते मायनस होत जातात। तर अशा प्रकारे 365 दिवस जे आहेत ते आपले पकडले जातात, यूट्यूबचा हा रूल आहे। तर आय होप की तुमचा डाऊट जो आहे क्लिअर झालेला असेल आणि इतकी बेसिक माहिती आपण जर व्हिडिओ यूट्यूबवर ते काम करण्यासाठी आलो तर इतकी बेसिक माहिती तर आपल्याला असायलाच पाहिजे। तर आय होप की तुमचा डाऊट जो आहे क्लिअर झालेला असेल आणि जरासुद्धा हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ही माहिती जी आहे तुमच्या जे काही तुमचे फ्रेंड्स वगैरे यूट्यूब चॅनल बनवत असतील तर त्यांच्यापर्यंतसुद्धा पोहोचवा। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणि मेहनत करत राहा, अजिबात हा पेशन्स सोडू नका आणि आपले चांगले व्हिडिओ बनवा, चांगले व्हिडिओ अपलोड करा। एक दिवस नक्की तुम्हाला सुद्धा नक्की सक्सेस मिळेल। तर बाय बाय, टेक केअर, हॅव अ नाईस डे।